आता शेतकऱ्यांकरता एक मोठी बातमी। शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर एकूण 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। महात्मा फुले योजनेअंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांवर असलेली कर्जमाफी मिळाली नव्हती, मात्र त्यांनाही कर्जमाफी देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। याशिवाय ज्यांनी 3 वर्ष नियमित कर्ज भरलंय त्यांनाही लाभ मिळणार आहे। मात्र असं असलं तरी कर्जमाफीची अंमलबजावणीबाबत अजूनही स्पष्टता आली नाहीये। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याबद्दलची स्पष्टता आलेली नाहीये। आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्यानंतर वाजवा। हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही। इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत। तर योजनेतील अटी मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार रोहित पवारांनी फडणवीसांचे आभार मानले। तर 8 दिवसात कर्जमाफी द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी केलाय। मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019ची अट आम्ही काढत आहोत। सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी, जे 14 लाख शेतकरी असतात, त्यांना 26-27ची जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं। मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो। ज्या ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो, या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, काय बदल करतात त्याची वाट पाहू। 8 दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडवीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील। काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही। काल आम्ही मोजके लोक आलो, उद्या हजारो लाखो शेतकरी मुंबईत आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर शरद पवारांनी कर्जमाफी योजनेबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल फेसबुकवर पोस्ट करताना काय भावना मांडल्या आहेत ते बघूया। या पोस्टमध्ये शरद पवार म्हणतात, राज्यभरातल्या शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत सरकारने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल सरकारचे आभार। या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या शेतकरी संघटना, त्यांचे नेते, राजकीय पक्ष, त्यांचे नेते तसंच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन। तर शेतकरी नेते राजू शेट्टींनी मात्र सरकारवर सडकून टीका केली आहे। मुख्यमंत्री अजून किती दिवस शेतकऱ्याला गंडवणार आहेत? आज आणि वेगळी तारीख, आणि त्यासाठी निमित्त काय तर 2019ला ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांचं नाव वगळण्यासाठी, 25-26ला जे थकबाकीदार आहेत त्यांना लाभधारक ठरवण्यासाठी खरं तर निर्णय घ्यायची गरज होती ती द्राक्ष डाळिंब आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या संदर्भामध्ये, कारण ती कर्ज मोठी आहेत, भांडवली गुंतवणूक मोठी आहे, पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री चकार शब्द बोलत नाहीत।